नमस्कार मंडळी, शिव ट्रेकर्स एक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं आलेलं होतं. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून, शेकडो वर्षांपासून ज्या जुन्नर परिसरात मोठ्या प्रमाणात आंबा पिकवला येतोय आणि ही सगळी अभिमानास्पद अशा पद्धतीची गोष्ट आहे की आमच्या जुन्नरला खरं तर जो मार्केटमध्ये बराच काळ भाव खाऊन जातो त्याला शासन दरबारी मागणी केल्यानंतर मानांकन मिळालं. तब्बल 1-2 नाही तर 5000 वर्षांचा इतिहास आहे. गाथा सप्तशती राजा सातवाहनांच्या हाल जो सातवाहन होता की आम्ही एवढ्या डझनाचे आंबे विकत आणले आणि खाल्ले, तो प्रतिष्ठा असते, प्रतिष्ठेचाही भाग असतो त्याला. तर जर जुन्नरी हापूस किंवा जुन्नर परिसरातले आंबे खायचे असतील तर अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते 15 मे नंतर चालू होतात. सरासरी 20-25 मे नंतर त्याचा हंगाम जोरदारपणे चालू होतो. जून त्रास आहे ते म्हणजे फळमाशी. तर ते फळमाशीपासून बचाव करण्यासाठी या पिशव्या आहेत. परंतु त्याही पेक्षा महत्वाचा मला झालेला फायदा जर मी तुम्हाला सांगतो का 2021-22 पासून मी पिशव्या लावतोय. या पिशवीमध्ये जेव्हा आंबे पक्व होतात ना ते अतिशय अप्रतिम असतात. याला युनिफॉर्म कलर आलेला असतो, म्हणजे सगळीकडे सारख्या पद्धतीने कलर आलेला असतो. त्याची चमक अप्रतिम असते, कारण तीही काही बाबतीत जिथे स्पर्धा निर्माण होते तिथे कदाचित ईर्ष्येतून काही गोष्टी होऊन जातात. खरं तर GI मानांकन काय भारतभरातल्या 1 आणि 2 गोष्टींना नाही आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी आंबा पिकतोय तो काय आज पिकत नाहीये, ज्याला शेकडो वर्षांचा लिखित इतिहास आहे. परंतु माती आणि जमीन इथलीच आहे, हवामान इथलं आहे, पाणी इथलं आहे. त्याच्यामुळे GI मानांकन मिळवण्यासाठी हवामान, पाणी, रासायनिक म्हणण्यापेक्षा शेतीचे जे गुणधर्म आहेत ते त्या फळामध्ये आलेले असतात. त्याच्यामुळे उद्या कुणी म्हणजे कोकणातलं जे फळ आहे त्याचे गुणधर्म ते इकडे नाही येऊ शकत आणि इकडलं फळ तिकडे येऊ नाही शकत. प्रश्नच नाही. म्हणजे मातृवृक्ष जरी इकडचे तिकडे असले तरी ज्या ठिकाणी तो वाढतो त्या ठिकाणच्या गोष्टी तो आत्मसात करतोच ना साधारणपणे. म्हणजे 2 मुलं जरी वेगवेगळ्या घरात जरी राहिली तरी त्यांच्या वेगवेगळे होणारे संस्कार वेगळे, संस्काराचे वेगळे. एक्झॅक्ट तसंच आहे ना. आणि त्याचबरोबर कोकणातल्या हापूस आंबाला सुद्धा तोड देण्यासाठी ह्या तालुक्यातील येणारा जो आंबा आहे हा कोकणातल्या आंब्याला सुद्धा महाग टाकू शकतो. आज आपण जुन्नर तालुक्यातील ज्या गावामध्ये आलेलो आहे त्या गावामध्ये सर्वात जास्त आंब्यांची लागवड किंवा उत्पादन केलं जातं ते गाव म्हणजे पारुंडे गाव. आणि मी डॉक्टर अमोल पुंडे आणि सगळ्यांचं स्वागत आहे वेद कस्तुरी कृषी पर्यटन केंद्र, पारुंडे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या ठिकाणी.